रुद्रचा खरा चेहरा जाणून घ्यायचा आहे आणि त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. प्लीज मला सांगा काय खरं आहे. पल्लवी तुमची बहीण आहे ना? पल्लवी सोबत काय झालेलं? तुम्ही रुद्रचं सत्य श्रावणीला सांगायला आलेला हे मला ठाऊक आहे. तुम्ही मेहंदीवाली बनून आलता. मला सांगा रुद्रचं सत्य काय आहे? मी पल्लवीची बहीण क्रांती. त्या नराधमाने माझ्या बहिणीला मारलं. गद्दारी केली आहे तिने माझ्या बरोबर. आता तर मीला सोडत नसतोच. हाच तिचा खेळ खलास आहे. आणि म्हणूनच त्याचा सूड घेण्यासाठी मी श्रावणीला त्याच्याबद्दल सगळं खरं खरं सांगायला आले होते. पण त्याला माझ्याबद्दल कळलं. तो खूप डेंजर माणूस आहे. तो काही करू शकतो. तो माझा जीवही घेऊ शकतो. म्हणून मी तिथून पळून आले. शांत शांत व्हा मॅडम. बघा तुम्हाला काय बी नाही होणार. मी आहे तुमच्यासोबत. पण आता जे काही सत्य आहे ना ते तुम्हाला श्रावणी समोर येऊन सांगायला लागतंय. नाही 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 प्लीज. ते रुद्राची माणसं ना माझ्या मागावर. मी आता खरं तर कोल्हापूर सोडून निघून जाणार होते. तुम्ही त्या माणसाला नाही ओळखत. मी जर त्याच्याबद्दल सगळं खरं सांगितलं तर तो मला जिवंत नाही सोडणार. मॅडम शांत व्हा शांत व्हा. मी सगळं समजतोय पण माझी तुम्ही शेवटची आशा आहात. आता जे काही सत्य आहे ना ते तुम्हाला सगळ्यांसमोर येऊन सांगायला लागतंय. तुम्ही हे सत्य जर सगळ्यांसमोर येऊन नाही सांगितलं ना तर श्रावणीचं आयुष्य बर्बाद होईल आणि जे पल्लवी सोबत झालं तेच श्रावणी सोबत होईल. श्रावणी पण तुम्हाला तुमच्या बहिणीसारखीच आहे ना मॅडम. तुमची एक बहीण तर त्याचा बळी ठरली आहे. तुम्ही दुसरी बहीण वाचवू शकताय. प्लीज मॅडम प्लीज. ठीक आहे. श्रावणीसाठी मी रुद्राचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायला तयार आहे. रुद्र सर, शुभू कुठे? अहो काय विचारायलोय मी तुम्हाला? शुभू कुठे आहे? आज माझं लगीन आहे त्याच्या संगड. तुम्हाला सांगितलं होतं ना मी त्याला सोडायला. हो स्वीटी, पण मी काल रात्रीच त्याला सोडलं. काय? मग मग अजून घरला का नाही आलाय तो? नाही माहिती. म्हणजे स्वीटी अगं तो घरी कसा येणार? मजनू झालाय ना त्याचा. रस्त्यावर भटकत फिरत असेल कुठेतरी. हां मी ठेवतो फोन. चल. रुद्र सर बोलायला ते एकदम खरंय. तसं पण शुभू जाऊन जाणार कुठं? फार फार तर श्रावणीच्या घरला जाईल. पण विश्वंभर साहेब त्याला तिथं पाऊल बी ठेवू देणार नाही. मग त्याच्याकडे दुसरा कुठला पर्याय असेल? शेवटी सरड्याची धाव कुंपणापर्यंतच. तो इथं स्वतःच्या घरलाच येणार. पण नाही स्वीटे, हलगर्जीपणा पण करून चालणार नाही. तरी आत्यांनी पण लग्नाबद्दल काहीच सांगितलं नाही त्याला. त्याला आत्ताच्या आत्ता इथं आणावंच लागलं. आई काय झालं? तू फोनवर अशी का बोलत होतीस? मला लय महत्वाचं तुझ्या संग बोलायचंय. काय बोलायचंय? बोल पटकन. शुभू, तू मला दिलेलं वचन आता पूर्ण करायचं आहे. आई तुम्ही म्हणशील ते करेन पण मला आता 1 तासभर दे. मला जायला लागणार आहे. अरे बाबा, आता कुठं चाललायस तू? शावणीचं लगीन बिगीन मोडायला चाललास का काय तू? हे बघ मला आता काय बी विचारू नकोस. हे शुभू जे करायलाय ते योग्य करायलाय. तुझा पोरगा काय बी वाईट करणार नाही एवढा तर विश्वास ठेवू शकतेस ना? ही तर तीच मेहंदीवाली पोरगी आहे. ही इथं कशी काय आली? आई मी 1 तासाभरात येतो आणि तू म्हणशील ते करतो. ते बी न प्रश्न विचारता. हा मला आता जाऊ दे. हा अरे शुभू, अरे शुभू, शुभू. रुद्र सरसने कळवायला पाहिजे ती मेहंदीवाली शुभू संगट होती. रुद्र सर शुभू त्याच्या घरी आला होता. सोबत ती मेहंदी काढणारी पोरगी होती. दोघं इथून निघाले. नवऱ्या मुलीला घेऊन या. हो मोक्षा श्रावणीला घेऊन ये.
शुभू त्याच्या घरी आला होता. सोबत ती मेहंदी काढणारी मुलगी सुद्धा होती. दोघे इथून निघाले. काहीतरी करावं लागेल. तो इथं पोहोचता कामा नये, नाहीतर लई मोठी गडबड होईल. मी बघतो काय करायचं ते. गुरुजी, मला जायला लागेल परत. हे रुद्रला काय झालंय? लग्न सुरू असताना असं काय मध्ये मध्ये उठतो आणि फोन घेतोय? एवढं कुठलं महत्वाचं काम आहे याला?